कल्याण डोंबिवलीतील मनसेच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे नाराज आहेत। मनसेनं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्यानं ही नाराजी असल्याचं कळतंय। कल्याण डोंबिवलीत मनसे शिंदेंसोबत गेली नसती तर विरोधकांची ताकद दिसली असती असा देखील आता सूर काळवला जातोय। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडून। स्वप्नील, काय नेमकं शिवसेनेच्या आता मनात आहे या नाराजीनंतर? निश्चितच मनसेच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरे नाराज झाले असल्याची बातमी समोर आलेली आहे। काल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी, ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मात्र या दरम्यान उद्धव ठाकरेंनी ही नाराजी व्यक्त केलेली आहे। मनसेचे नगरसेवक जर सोबत राहिले असते तर कुठेतरी एक विरोधकांची ताकद दिसली असती। मात्र आपल्या नगरसेवकांना उद्धव ठाकरे यांनी आश्वस्त केलेलं आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका, तुमचा सन्मानजनक वागणूक तुम्हाला मिळेल आणि तुमचा आदर केला जाईल। तशाच प्रकारे जरी विरोधात असलं तरी तुमची जी पुढची कारकीर्द आहे ती सन्मानजनक आणि आदरपूर्वक कशी राहील याचा पुरेपूर प्रयत्न करू, अशा प्रकारे आश्वासन आहे उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तसेच अनेक ऑफर्स सुद्धा येत आहेत। काही ऑफर्स आल्या तर त्या तुमच्याशी चर्चा करून त्याच्यावरती निर्णय घेण्यात येईल असं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आपल्या नगरसेवकांना सांगितलेलं आहे। त्यामुळे आता पुढील मनसेच्या भूमिकेवरती उद्धव ठाकरे जाहीर नाराजी व्यक्त करताना काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण राज ठाकरे यांनी मनसेच्या स्थानिक नेत्यांना स्थानिक पातळीवरती निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत। त्यामुळे हा निर्णय घेण्यात जरी आला असला तरी शिंदेसेना आणि मनसे यांच्या युतीवरती उद्धव ठाकरे मात्र नाराज असल्याची बातमी समोर आली आहे। निश्चित स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। मराठी जिंकली, मुंबईकर जिंकला, महाराष्ट्र जिंकला, आपले हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, मातोश्री बाहेर भाजपची अशी बॅनरबाजी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचण्याचा हा प्रयत्न आहे। नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीमध्ये पैशांचा पाऊस पडला। अशातच छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करत असल्याचं कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय। अर्थात लोकशाही मराठी या कॉल रेकॉर्डिंगची पुष्टी करत नाही। कुचे साहेब, हॅलो बोल हॅलो, बोल ना। थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। तुम्ही आडीला पलीकडून चालू आहे? नाही, आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीत लागला शाद्याला, आता मला माहित झालं बॉडीत लागलं शाद्याला म्हणून जाऊन द्या। कोण? नाही, शिव्या नाही दिल्या। मी त्याला बाजूला केलं पोरायला का त्याचा काही संबंध नाहीये, ते बॉडीगार्ड आहे, त्याला काही बोलू नका, त्याची ड्युटी आहे, ती ड्युटी करू आले। मी त्याला बाजूला केलं। आता मी एक पीआयची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटतात। बिनधास्त वाटा कुठे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलंच करीत आलेले आहे ना। हा चालन, ओके वाटी तुम्ही बाकी नाही, आम्ही नाही बाकी, तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। ठीक आहे, ओके। दरम्यान या सगळ्या मुद्द्यावर आता आमदार कुचे यांनी स्पष्टोक्ती दिली आहे, पाहूया। अजिबात असं कधी मी बोललो नाही। ती ऑडिओ क्लिप मोडतोड करून समिती तयार केलेली आहे, त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा माझा काही एक संबंध नाही। आणि विरोधी पक्षाचे प्रभाव जिव्हाळी लागल्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले। कारण की तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्याचा तुम्ही निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर 8व्या फेरीला मी पुढे होतो, त्याच्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।